नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 जुलै 2018 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 1 झाला होता. या पेपरमधील इंग्लिश ग्रामरच्या संदर्भानं जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्नांचा सराव करूयात. प्रश्न आहे आपला, चूज द मिसमॅच पेअर फ्रॉम द फॉलोइंग. गुज गीज, सिप सिप्स, लाईफ लाईव्स, डिअर डिअर. आता नेमका प्रश्न कशावर आहे हे आपलं समजून घ्यायचं आहे. फक्त ते म्हटले की मिसमॅच पेअर आहे, त्यांनी अशी सूचना दिली नाही की इथे आपल्याला नाऊन नंबर दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला मिसमॅच काढायचा आहे. जर आपण पाहिलं तर गुज सिंग्युलर आहे, गीज हे प्लुरल आहे, बरोबर आहे. सिप सिंग्युलर आहे आणि सिप्स नाही, हे रॉंग झालं, याला यस लागत नाही, बरोबर आहे. म्हणजे हे काय झालं, मिसमॅच झालं. सिपचं सिप राहतं, नंतर लाईफ लिव्ज आणि डिअर डिअर हे सिंग्युलर प्लुरल बरोबर आहे. म्हणजे मिसमॅच काय झालं, सिप सिप झालेलं आहे. पुढे आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही डॅश डॅश 15 नेक्स्ट बर्थडे. आता नेक्स्ट म्हटल्यावर आपल्याला लगेच लक्षात येतं की हे फ्युचरविषयी बोलत आहे. मग बघा, हॅव प्रेझेंटमध्ये येतो, वुल्ड पास्टमध्ये येतो, हॅड पास्टमध्ये येतो. म्हणजे आपलं उत्तर काय झालं, पर्याय 2 विल बीन. ही विल बीन 15 नेक्स्ट बर्थडे. मग आता इथे जर तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिलं तर एका शब्दावरनं विदिन अ सेकंद आपलं उत्तर येत होतं की नेक्स्ट म्हणजे फ्युचर, बरोबर. मग फ्युचर कुठे, फक्त विल बीन. ठीक आहे, चला पुढील प्रश्न पाहूयात. फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह. परफेक्ट हेल्थ डिपेंड्स ऑन द डॅश डॅश ऑफ अ फ्यू सिम्पल रूल्स टू हेल्थ. आता इथे आपल्याला जो शब्द वापरायचा आहे तो वाक्याच्या अर्थानुसार तुम्हाला बसवायचा आहे. बघा, ऑब्झर्वेशनचा अर्थ होतो निरीक्षण, अकरन्सचा अर्थ होतो घटना प्रसंग, ऑब्झर्व्हन्सचा अर्थ होतो पालन अनुसरण आणि ॲडॅप्टेशनचा अर्थ होतो जुळवणी. मग आता परफेक्ट हेल्थ डिपेंड्स ऑन द, म्हणजे परफेक्ट हेल्थ ही कशावर डिपेंड आहे, निरीक्षणावर डिपेंड आहे का, नाही. घटना प्रसंगावर डिपेंड आहे, नाही. मग आता ऑब्झर्वन्स आणि ॲडॅप्टेशन या दोनमध्ये आपल्याला निवडायचे. पुढं पहा, ऑफ अ फ्यू सिम्पल रूल्स टू हेल्थ. आता सिम्पल रूल्स, हेल्थचे काही सिम्पल रूल्स आहे, म्हणजे अनुकूलन होईल का, जुळवणी करून घेणं आहे का, नाही. तर पालन करणं, अनुसरण करणं, ओके. ऑब्झर्वन्स करणं. म्हणजे कमी शब्दात तुम्ही समजून असं घ्या की परफेक्ट हेल्थ डिपेंड्स ऑन द ऑब्झर्वन्स ऑफ अ फ्यू सिम्पल रूल्स टू हेल्थ. जसं की नियमित योगासनं करणं, व्यायाम करणं, आहाराचे पथ्य पाळणं, नियमित हेल्थ चेकअप करणं, या काही साध्या साध्या गोष्टींचं जर आपण पालन केलं, अनुसरण केलं तर आपल्याला परफेक्ट हेल्थ मिळणार आहे, असा वाक्याचा एकूण अर्थ होतो. Choose the one which best expresses of the underlined word in the sentence. The boy is anxious to learn as much as he can. आता anxious म्हणजे काय, तर चिंतातूर असणं. बघे, म्हणजे आता बघा यामध्ये anxiousचे दोन अर्थ आहेत. द बॉय इज anxious, एक अर्थ होतो चिंताग्रस्त आणि दुसरा अर्थ होतो उत्सुक, बरोबर आहे. मग आता वाक्याच्या अर्थानुसार काय आहे, द बॉय इज anxious टू लर्न ॲज मच ही कॅन. तो जेवढं शिकू शकतो तेवढं शिकण्यासाठी तो मुलगा कसा आहे, उत्सुक आहे. मग तुम्ही म्हणणार सर की तो चिंतातूर पण होतो, काही अडचण नाही ना, वाक्याच्या अर्थानुसार घ्यायचं आहे. मग अंडरलाईन बघा बरं, सिरियस गंभीर नाही, वरीड चिंताग्रस्त नाही, फोर्ड सक्ती करणे नाही, तर इगर इगर म्हणजे तीव्र इच्छा असलेला, उत्सुक, बरोबर. चला पुढे पाहूयात. Count and choose the number of adjectives in the following sentence. It is a good idea to go to Mahabaleshwar by a private car.
आपल्याला लगेच कळतं गुड हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि प्रायव्हेट हे ॲडजेक्टिव्ह आहे. किती ॲडजेक्टिव्ह आहे? 2. पर्याय क्रमांक 1. पुढे दिलं आहे आपल्याला की चूज द करेक्ट इंटरजेक्शन टू कम्प्लीट द फॉलोइंग. आता उद्गाराचं चिन्ह इंटरजेक्शन. ॲट लास्ट यू डन इट. यू डन इट म्हणजे तू ते करू शकलास. एखादे काम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आपल्याला कोणती भावना उचंबळून येईल? हुर्यो, अलास, ब्रावो, आऊच. बघा आऊच तर येत नाही, कारण आऊच कधी येते? जसं काही वेदना झाल्या, अचानक ठेस वगैरे लागली, तर काही त्रास झाला, अचानक सुई टोचली तर आऊच असतं. आलास हे दुःखदायक आहे, दुःख, पश्चाताप. यूज फॉर सॅरो. ओके. मग आता हुर्यो यूज फॉर जॉय, अत्यानंदासाठी. आणि ब्रावो इज यूज टू एक्सप्रेस स्पेशली ऑफ अ परफॉर्मन्स. अत्यानंद झाला तर हुर्यो वापरायचा. पण ब्रावो एखादी गोष्ट आपण सिद्ध केल्याच्या नंतर, एखादा परफॉर्मन्स चांगला केल्याच्या नंतर. ब्रावो ॲट लास्ट यू हॅव डन इट म्हणजे एखादं काम केल्याच्या नंतर अचानक ही भावना उचंबळून येते, पण ते काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच्या नंतर. पुढे आहे रिअरेंज द जम्बल पार्ट्स विच आर लेबल्ड PQRS टू प्रोड्यूस द करेक्ट सिक्वेन्स फॉर द सेंटेन्स वी हॅव टू. वी हॅव टू. आता यानंतर आपल्या लक्षात येतं आहे PQRS जोडायचं आहे, तर हॅव टू जर आलं तर टू नंतर कन्फर्म V1 येणार. क्रियापदाचं पहिलं रूप येणार. मग बघा बरं, ॲज क्रियापद आहे का? नाही. स्पीक आहे, देअर नाही, इवन नाही, म्हणजे उत्तर येणार क्यू. सुरुवात होणार क्यूनी. म्हणजे बघा क्यू तर आपल्याला मिळाला. वी हॅव टू स्पीक द ट्रूथ. आता स्पीक द ट्रूथ कसं? ॲज वी सी इट. ॲज वी सी इट. बरोबर आहे. म्हणजे पी नंतर क्यू, क्यू नंतर पी, म्हणजे पहिला पर्याय कटला, तिसरा कटला. आता क्यू नंतर आर आहे, क्यू नंतर पी आहे, म्हणजे चौथा पर्याय आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतर यस इवन इफ ऑल अराउंड अस देअर इज फॉल्सहुड अँड डार्कनेस. म्हणजे वाक्याचा जर आपण अर्थ पाहिला तर आपल्या सभोवताली असत्य आणि अहंकार असेल तरीही आपण सत्य बोलायला पाहिजे. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही ट्रीट अस स्लेव्ज. मग आता काय? ट्रीट्स म्हणजे काय? त्याला वागवलं गेलं. कसं वागवलं गेलं? की लाईक, विथ, फ्रॉम, फॉर. आता फॉर आणि फ्रॉम तर नाहीच, मग विथ म्हणजे सोबत आणि लाईक म्हणजे प्रमाणे. मग काय येईल उत्तर? लाईक. ही ट्रीट अस लाईक स्लेव्ज. तो माझ्याशी गुलामाप्रमाणे व्यवहार करतो. येतं लक्षात? चला पुढे बघूयात. फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. आय विल पुट ऑन अ नोट इन दिस रिगार्ड फॉर युअर कन्सिडरेशन अँड नेसेसरी डिसिजन. मग आपण जर पाहिलं तर आपल्याला कळतं की पुट ऑन इथेच रॉंग आहे, म्हणजे पर्याय ये आपला चूक आहे, पर्याय 3. का? कारण पुट ऑनचा अर्थ काय होतो? कपडे इत्यादी परिधान करणे, अंगात घालणे. पण इथं काय आहे? इथे आपल्याला पुट ऑन ऐवजी पुट फॉरवर्ड पाहिजे होतं. पुट फॉरवर्ड. का? कारण वाक्याचा एकूण अर्थ असा होतो की पुट फॉरवर्ड म्हणजे प्रस्ताव इत्यादी विचारार्थ पुढं ठेवणे. म्हणजे बघा ऑन ऐवजी आपल्याला फॉर वर्ड हा शब्द पाहिजे होता. बरोबर. म्हणजे विचारार्थ पुढं ठेवणे. मी तुमच्या आवश्यक निर्णयाबद्दल विचारार्थ एक प्रस्ताव ठेवतो असा पूर्ण वाक्याचा अर्थ होतो, म्हणून ए मध्ये चूक आहे. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर गिवन एक्सप्रेशन. वन हू इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ वुमन. त्याला आपण म्हणतो फेमिनिस्ट. बरोबर आहे, स्त्रीवादी. मग आता असेटिक म्हणजे संन्यासी. अ पर्सन हू लीड्स अ सेव्हरल सिम्पल लाईफ. रेक्युलस म्हणजे अ पर्सन हू लिव्ज अ सॉलिटरी लाईफ, एकांतवासी. आणि रिप्रूफ म्हणजे विशेष खरडपट्टी, दोषारोप करणे. ठीक आहे. म्हणजे अन एक्सप्रेशन्स ऑफ ब्लेम, पुढच्याला फक्त ब्लेम करायचं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. किड्स
अँड बेरॉन किंवा बायरॉन आर रोमॅन्टिक पोएट्स बट आय प्रिफेअर द लॅटर. सी केम टू स्कूल लॅटर दॅन आय. तर दोन्हीही बरोबर आहे. बोथ आर करेक्ट. का? कारण संकल्पना समजून घ्या. किट्स आणि बायरॉन आर रोमॅन्टिक पोएट्स. हे दोघंही रोमॅन्टिक पोएट्स आहे. बट आय प्रिफेअर द लॅटर. पण मला जास्त मी कोणाला प्रिफर करतो, मला जास्त कोण आवडतं तर बायरॉन. मग ह्या लॅटर शब्दामुळं काय कळतं की क्रमांकामध्ये दुसरा एखादी तुमची स्थिती आहे, क्रमांक आहे, जागा आहे, यामध्ये 2 नंबरचा. आलं लक्षात? म्हणून हे बरोबर आहे. स्पेलिंग बघा, LATTER आणि इथं LATER म्हणजे इथं एकच टी आहे, इथं 2 टी आहे. मग आता हा जो नंबर 2चा आहे, हा नंबर 2 टी असलेला काय आहे यामध्ये की नंतरचा स्थिती, क्रमांक, जागा. आणि 1 टीचा अर्थ काय तर वेळ दर्शवण्यासाठी. सी केम टू स्कूल लॅटर दॅन आय म्हणजे माझ्या नंतर आली, इथे वेळ दाखवला आपण. बरोबर? म्हणजे दोन्हीही लॅटर लॅटर दोन्हीही बरोबर आहे. हे दोन्ही ॲडजेक्टिव्ह आहेत बघा. लॅटर लॅटर, लास्ट आणि लेटेस्ट हे 4 ॲडजेक्टिव्ह आहेत जे सोबत विचारल्या जातात. मग आपल्या इथं ॲडजेक्टिव्हचा यूज विचारला होता. पुढे आहे बघा, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. काऊ काफ, लॉयनला काय. मग आता गाय वासरू, तर लॉयनचं काय आहे कब, छावा. कोल्ट म्हणजे शिंगरू, हॉर्सचं. सिजनेट हंसाचं पिल्लू, सॉन. आणि लिव्हरेट म्हणजे सशाचं पिल्लू, रॅबिटचं. ठीक आहे. चूज द ऑड मॅन आउट टर्न. पॉवर्टी गरिबी, फ्रीडम स्वातंत्र्य, विजडम शहाणपणा, पुअर मॅन गरीब मनुष्य. बघा, पॉवर्टी, फ्रीडम आणि विजडम हे काय सगळे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहेत. आणि पुअर मॅन हे काय आहे तर ॲडजेक्टिव्ह आहे. ओके. पुअर झालं ॲडजेक्टिव्ह, मॅन झालं नाऊन. पुढे आहे की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही प्रिफेअर्स कॉफी टी. मग आता अबो, ओव्हर, आफ्टर, टू जर आपण पाहिलं तर अबो आणि ओव्हर यांचा अर्थ होतो टीपेक्षा कॉफीला जास्त प्रिफरन्स दिला. ठीक आहे. प्रिफर्स, पण इथं ऑलरेडी प्रिफर शब्द आला आहे. मग चहापेक्षा आधी आवडतं किंवा पसंत आहे. मग प्रिफर या व्हर्ब नंतर आपलं काय करणं आहे, टू हे प्रिपोजिशन घेणं आहे. मग ही प्रिफर्स कॉफी टू टी म्हणजे या वाक्यात टूचा अर्थ मोर दॅन असा होतो. टूचा वापर आपण कंपॅरिझनसाठी केलेला आहे की बाबा मी कॉफीपेक्षा टीला जास्त प्रिफर करतो. पुढे आहे पिक आउट द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड टू द गिवन. माय फादर इज द डॅश डॅश ब्रदर ऑफ माय अंकल. ओल्डर, लार्जर, एल्डर, बिगर. जर आपण पाहिलं तर या एकाच पेपरमध्ये 2018च्या ॲडजेक्टिव्हचे प्रॉपर यूज ऑफ ॲडजेक्टिव्ह 2 विचारलेत. एक लॅटर लॅटर, दुसरा ओल्डर, लार्जर, एल्डर, बिगर. म्हणजे बघा जर ॲडजेक्टिव्ह टॉपिक क्लिअर असता तर आपल्याला 2 मार्क तर निश्चित होते. मग आपले कन्सेप्ट माहीत पाहिजे. पहिली ती कन्सेप्ट माहीत करून घेऊ, नंतर आपलं उत्तर काढू. की बघा एल्डर आणि एल्डेस्ट हे जे आहेत, एल्डर हा एल्डर आणि एल्डेस्ट हे दोन्ही वापरल्या जातात क्लोज फॅमिली रिलेशन. म्हणजे काय तर हे फक्त रक्ताच्या किंवा जवळच्या नात्यासाठी वापरले जातात. ओल्डर हा इतर व्यक्तीसोबत जर तुलना असेल तर वापरला जातो. लार्जर हा लार्जर एखादा प्रदेश, एखादा ठिकाणे, वस्तू हे त्यासाठी. आणि बिगर म्हणजे मोठा. ओके. मग आता इथं काय येईल ते बघा. माय फादर म्हणजे ओल्डर तर कटला, लार्जर तर व्यक्तीसाठी येत नाही, बिगर आणि एल्डर येऊ शकतो. ब्रदर ऑफ माय अंकल तर आपण पाहिलं रक्ताचं नातं आहे तर काय येणार एल्डर, इथं मोठे पण येणार नाही. मग एल्डरच्या अगोदर कधी हे द येतं, हे बघा द आलंय, एल्डर द. आणि जर तुम्ही ओल्डर घेतलं असलं, समजा रक्ताचं नातं नाही, गावातला एखादा संबंध आहे, तर ओल्डरच्या नंतर कधीही ध्यान येतं आणि एल्डरच्या अगोदर कधीही द येतं. हे समजून घ्यायचं आहे. आता आपण 16 ते 20 पॅसेजचे प्रश्न पाहूयात. 16 आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स बेस्ट एक्सप्रेस द थीम ऑफ द पॅसेज. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सेकंड. कल्चर अँड एज्युकेशन आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. त्यानंतर 17 आहे
according to the writer, the function of liberal education is to increases intellectual powers. पुढे आहे, consider the following. बेटर ह्युमन रिलेशन. आणखी 2 प्रश्न आहे पॅसेजवरती. कल्चर रिडीम्स अ पर्सन फ्रॉम द स्टेराइल फर्टिलिटी ऑफ एमलेस स्ट्रगल बिकॉज इट ब्रिंग्स अबाउट अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ. एज्युकेशन इज समटाइम्स अ फेलर. विच वन ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट लाईकली द रिझन फॉर दिस. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. इट कॅरीज अ मीन अवे फ्रॉम लाईफ अराउंड हिम. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड प्लॅसिड. प्लॅसिड म्हणजे शांत, त्याचा सिनोनिम झाला काम. काम म्हणजे पण शांत. क्लिअर म्हणजे स्वच्छ, डल म्हणजे बुद्धीने मंद, आणि एन्जॉयबल म्हणजे आनंद घेण्याजोगा. बघा, तुम्ही जर आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात तर ॲपमध्ये आपल्याला 2013 ते आतापर्यंत झालेले सर्व TETचे ओल्ड पेपर हे सब्जेक्टनुसार तुम्ही तिथे ऑनलाईन सोडू शकता ॲपमध्ये. त्याचबरोबर PDF व्ह्यू करू शकता. तसेच तुम्हाला व्हिडिओसुद्धा पाहता येईल. म्हणजे तुम्ही सब्जेक्टनुसार इथं जाऊ शकता व सब्जेक्टनुसारच तुम्हाला सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत. ओके. मग आता ओयासिस करिअर पॉईंटचं ॲप तुम्ही प्ले स्टोअरमध्ये सर्च करून डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इररचा. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन इरर. पीपल हु आर ॲवर्स विथ हार्डवर्क जनरली डू नॉट सक्सीड इन लाईफ. नो इरर. तर आपल्याला लगेच कळतं की ॲवर्स विथ इथे करेक्शन आहे. ॲवर्स विथ नाही पाहिजे तर ॲवर्स फ्रॉम पाहिजे. कारण जेव्हा आपण फ्रॉम घेऊ तेव्हा अर्थ होतो, तेव्हा तो प्रॉपर अर्थ काय होतो की लोक कठोर परिश्रम करण्यापासून दूर राहतात आणि सामान्यतः जीवनात यशस्वी होत नाही. मग ॲवर्स फ्रॉम, पीपल हु आर ॲवर्स फ्रॉम च्या पासून दूर आहे. कशापासून? हार्डवर्क जनरली डू नॉट सक्सीड इन लाईफ. म्हणजे पीपल हे हार्डवर्क घेण्यापासून दूर आहेत म्हणून ते सक्सीड होत नाही. म्हणजे उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 3 ये. इथं विथ ऐवजी फ्रॉम असा शब्द पाहिजे होता. पुढे चलूयात आपण. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्स. इट फिल्स अ ग्लोब नॉलेज गॅप. मग आता ग्लोब नॉलेज गॅप आहे, याचं काय करायचं आहे आपला, ते म्हणजे पॅसिव्ह करायचं आहे. मग लगेच विदिन अ सेकंद अ ग्लोब नॉलेज गॅप इज फिल्ड बाय इट. कशामुळे कळलं? इथं फिल्स आहे ना, म्हणजे हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिम्पल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह करताना काय? ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट आणि तोही कसं बघा. इटला काय झालं, इथं इटचा इट बाय आणि अ ग्लोब नॉलेज नंतर गॅप इज फिल्ड. अगदी सोपं आहे. पहिल्या सेंटेन्समध्ये काय चूक झालं आहे तर इथं यू आलं, नाही जमणार. दुसऱ्यामध्ये काय झालं, इथं फिल्ड्स आलं, नाही जमणार. पॅसिव्हमध्ये कधी V3 पाहिजे. आणि चौथा तर काही म्हणजे स्ट्रक्चरमध्येच नाही. इथं लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन डायरेक्ट स्पीच. आय सेड टू वेदांत कॉमा व्हॉट डज इट मीन इनोटेड कॉमा क्लोज आणि क्वेश्चन मार्क दिला. मग आपलं बघायचं आहे की दिलेलं वाक्य काय होतं आपल्याला. बरोबर आहे. दिलेलं वाक्य इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंट्रॉगेटिव्ह म्हणल्यावर आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय असणार, व्हर्बल असणार किंवा वेन व्हॉट WH असणार. मग आता काय करायचं आहे, कधीही जेव्हा इंट्रॉगेटिव्ह असेल तर कंजक्शन म्हणून व्हॉटच येणार. मग आपण आता एक एक स्टेप बाय स्टेप सोडत जाऊ. सेट टूचं काय होणार, एक तर आपल्याला आस्क्ड होणार. मग बघा क्लेम नाही, आस्क्ड बरोबर आहे. परत सेट टू नाही, ॲडवाइज नाही. मग झालं उत्तर पर्याय 2 वेदांत. कंजक्शन व्हॉट नंतर इट आणि मिंट. ओके. चला पुढे चलूयात आपण. चूज अन ऑप्शन गिवन द कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन. सचिन तेंडुलकर इज द बेस्ट बॅट्समन इन इंडिया. ओके. मग आता आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री दिलेली आहे द बेस्ट, याची कंपॅरेटिव्ह करायची आहे. ठीक आहे. म्हणजे आता गुड, बेटर, बेस्ट. बेस्ट दिला आहे म्हणजे आपल्याला बेटर घ्यायचा आहे. मग आता हे 3 रूप आपण पाहिले, गुड, बेटर, बेस्ट. मग आता एक एक पर्याय कट करत जाऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा नो अदर. नो अदर तर कुठे येते, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येते. करायची आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. नो अदर चुकलं.
ऑल बॅट्समन आर सुपर्ब असं जमणारच नाही. मग सचिन तेंडुलकर इज बेटर दॅन एनी अदर बॅट्समन इन इंडिया, हेच आपलं बरोबर आहे ऑप्शन नंबर 3. तरी आपण एकदा चेक करू, इनफेरियर येणार नाही. म्हणजे कट मेथडनं जरी गेले असते तरी विदिन अ सेकंद तुमचं उत्तर आलं असतं. परत एकदा समजून घ्या. हे बघा, नो ऑदर आणि गुडून कळलं की पॉझिटिव्ह डिग्री झाली. सुपर्ब असं मनानं येत नसतं आणि इनफेअर पण घेता येणार नाही. गुड, बेटर, बेस्ट, जर पॉझिटिव्ह करायची तर गुड घ्या, कंपॅरेटिव्ह करायची तर बेटर घ्या. म्हणजे आपलं उत्तर 3 बरोबर आहे. चूज द प्रॉपर आर्टिकल्स. इट मस्ट बी डॅश डॅश मॅजिक फिश डॅश डॅश फिश विल ग्रँट युअर विश. आता एक तर आपल्याला बेसिक रूल माहिती आहे, जेव्हा सेम नाऊन रिपीट होतं तेव्हा त्या अगोदर दुसऱ्या वाक्याच्या अगोदर द घ्यायचं, म्हणजे इथं तर द कन्फर्म येणार. आता द ऑप्शन किती आहेत? एकच आहे, ऑप्शन नंबर 4 झालं उत्तर. इट मस्ट अ मॅजिक फिश. आपण मॅजिकचा उच्चार करा बरं. मॅजिक म्हणजे काय आहे? व्यंजनाचा उच्चार आहे. जेव्हा जेव्हा कॉन्सोनंटचा साऊंड असेल तेव्हा तेव्हा काय घ्यायचं? अ घ्यायचं. आणि व्हावल साऊंड असेल तर काय घ्यायचं? ॲन आर्टिकल घ्यायचं. म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. इथे येणार अ मॅजिक आणि इथे येणार द फिश. बरोबर. चला पुढचा प्रश्न घेऊयात. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. कॅमल्स, ग्रुंट, एलिफंट्स. आता कॅमलचा जो आवाज आहे तो कसा आहे? ग्रुंट्स, रेकणे. मग एलिफंटचा कसा आहे? ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे चित्कारणे. ओके. कॅमलचा ग्रुंट, एलिफंटचा ट्रम्पेट. कॅमल्स कसं करतो? रेकतो. एलिफंट्स कसं करतो? चित्कारतो. आणि कू असा कशाचा आवाज आहे? पिजन, घू घू असा आवाज. बेलो हे म्हणजे काय माहिती आहे का? डरकाळी, हंबरणे, डुरकणे, रायनो, एलिगेटर त्यांचा आवाज आहे. आणि ग्रुवल हा म्हणजे गुरगुरणे. कशाचा? हिप्पोचा. बरोबर आहे, किंवा बियरचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड प्रोहोक. आता प्रोहोक म्हणजे काय? आपल्याला प्रोहोकचं अँटोनिम विचारलेलं आहे, विरुद्धार्थी. प्रोहोक म्हणजे काय? डिवचणे, राग आणणे, चिडवणे. मग त्याच्या विरुद्ध आहे पॅसिफाय. पॅसिफाय म्हणजे काय? तर शांत करणे. अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे. कॉन्व्हिनियन्स म्हणजे पटवणे. आणि ग्रॅफिटी म्हणजे आनंद देणे किंवा संतुष्ट करणे. ग्रॅटिफाय म्हणजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. अ हॉट हेड इज ऑलवेज अ लूजर इन लाईफ. आता हॉट हेड याचा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे की रागीट मनुष्य, संतापी, तापीट. मग याच्या काय म्हटलं ते? ही जी फ्रेज आहे याचा करेक्टली सबस्टिट्यूट काय? तर रॅश पर्सन. रॅश पर्सन म्हणजे पण काय? संतापी, रागीट, अविचारी. हॉट हेडेड म्हणजे ज्याला पटकन राग येतो असाही अर्थ घ्यायला हरकत नाही. आता टेलिंग अ लाय म्हणजे काय? तर खोटे बोलणारा. इरेग्युलर पर्सन असं काही नसतं. आणि टॉप म्हणजे उंच. आणि शेवटचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आय सॉल्व अ प्रॉब्लेम डॅश डॅश वॉज व्हेरी डिफिकल्ट. मग आता इथे आपल्याला प्रोनाऊन वापरायचं आहे. कोणतं प्रोनाऊन? तर आपल्याला दिलेले जे पर्याय आहेत हे सगळे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहेत. हू, हुज, विच आणि हुम. जर आपण पाहिलं तर पर्सनसाठी, व्यक्तीसाठी आपण हू, हुज आणि हुम वापरतो. मग आता वस्तूसाठी काय वापरायचं आहे आपल्याला? तर वस्तू आहे, समस्या यासाठी वापरायचं आहे विच. मग आता वाक्याचा अर्थ बघा. आय सॉल्व अ प्रॉब्लेम विच वॉज व्हेरी डिफिकल्ट. इथे रिलेटिव्ह प्रोनाऊनचा आपल्याला यूज करायचा होता. बघा अशा प्रकारे आपण काय केलं आहे? सर्वच्या सर्व 30 प्रश्नांवरती सविस्तर चर्चा केली आहे. आपण जर आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये जर गेलात तर ॲपमध्ये आपल्याला काय मिळणार आहे? तर 2013 पासून आजपर्यंत झालेले सर्वच्या सर्व पेपर तुम्हाला सब्जेक्टनुसार तिथं जॉईन करता येईल. त्याला ऑनलाईन सोडवता येईल, PDF व्ह्यू करता येईल व व्हिडिओसुद्धा पाहता येईल. त्याचबरोबर ॲपमध्ये तुम्हाला सराव पेपरसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओयासिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.